नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात आपण अनेक सुंदर वस्तू ठेवतो, महागडे फर्निचर आणतो, इंटिरियर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की काही विशिष्ट झाडांना वास्तुशास्त्रात आणि भारतीय परंपरेनुसार अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की योग्य झाड हे योग्य दिशेला लावलं तर घरातली सकारात्मक ऊर्जा वाढते, मानसिक शांतता मिळते, त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होते आणि घरातील वातावरण आनंदित सुद्धा राहते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशाच 8 झाडांबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. प्रत्येक झाडासाठी आपण बघणार आहोत की ते झाड का महत्त्वाचं आहे, ते झाड घरामध्ये कोणत्या दिशेला असायला पाहिजे आणि वास्तूनुसार त्याचे फायदे काय आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिलं जे झाड आहे त्याचं नाव आहे तुळस, जी सर्वांच्या घरी असते. तिला स्त्री रूप मानलं जातं. भारतीय संस्कृतीत तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचं रूपसुद्धा मानलं जातं. अनेक घरांमध्ये आजसुद्धा सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केली जाते, तुळशीजवळ दिवा लावला जातो. आता कोणत्या दिशेला तुळशी ठेवावी, तर सर्वात शुभ दिशा ज्या मानल्या जातात त्या दिशा आहेत उत्तर, उत्तर पूर्व म्हणजे उत्तर आणि पूर्वेच्या मधली, म्हणजे तिला ईशान्य देखील म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला नॉर्थ ईस्ट देखील म्हटलं जातं. आणि तिसरी दिशा आहे पूर्व. तर तुळशीसाठी सर्वात शुभ दिशा आहेत उत्तर, ईशान्य आणि पूर्व. आता या दिशांमध्ये तुळस ठेवणे हे शुभ मानलं जातं. दक्षिण दिशेला तुळस ठेवणे शक्यतो टाळावे. आता वास्तूनुसार तुळशीचे फायदे काय आहेत, तर घरातली सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक वातावरण कमी होऊन आपल्याला मानसिक शांतता लाभते. त्याचबरोबर आध्यात्मिक वातावरण घरात तयार होत असतं. घरात सुख समृद्धी टिकून राहते, अशी ही तुळशीबद्दल श्रद्धा मानली जाते. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा वगैरे लावल्याने एक मानसिक समाधान मिळतं. त्याचप्रमाणे आर्थिक प्रगतीतही त्याचा फायदा होत असतो. आता दुसरं जे महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट. आता हे झाड जवळपास प्रत्येक घरात दिसतं. कोणाच्या गॅलरीत, कोणाच्या घरात बाटल्या असतात, त्याच्यात ते झाड पाण्यात बुडून लावलेलं असतं, त्याचे वेल पसरलेले असतात. आता वास्तू आणि फेंगशुई या दोन्ही ऑकल्ट फील्डमध्ये मनी प्लांट हे खूप पॉप्युलर आहे. आता मनी प्लांटची दिशा कोणती असायला हवी, तर साऊथ ईस्ट ही दिशा अग्नितत्वाची मानली जाते वास्तूनुसार. आता याच दिशेत मनी प्लांट ठेवणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. शक्यतो उत्तर पूर्व दिशेत मनी प्लांट ठेवणं टाळावं. आता याचे फायदे काय आहेत, तर आर्थिक वाढीचे प्रतीक हे मनी प्लांटला म्हटलं जातं. घरातली सकारात्मक ऊर्जा वाढते. व्यवसायासाठी सुद्धा मनी प्लांट हे शुभ मानलं जातं. त्याचबरोबर प्रगती आणि ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी वाढण्यासाठी हे प्रतीक मानलं जातं. आता मनी प्लांटच्या बाबतीत एक विशेष काळजी महत्त्वाची आहे की मनी प्लांट जर कोमेजलेलं असेल तर ते शक्यतो घरात ठेवू नये आणि सुकलेली जर पाने आढळली तर ती लगेच काढून टाकावी. ह्या 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आता तिसरं जे महत्त्वाचं झाड मानलं जातं ते आहे स्नेक प्लांट. आता स्नेक प्लांट आजकाल इंटेरियरमध्ये खूप पॉप्युलर आहे, खूप लोकप्रिय आहे. हे कमी प्रकाशात सुद्धा वाढतं, याला जास्त पाण्याची सुद्धा आवश्यकता नसते. आता याची जी दिशा आहे तर ती आहे दक्षिण दिशा किंवा पूर्व दिशा, म्हणजे साऊथ किंवा ईस्ट. आता वास्तूनुसार याचे फायदे कोणते आहेत, तर स्नेक प्लांट हे नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी मदत करत असतं. घरात संतुलन निर्माण करतं. संतुलन निर्माण करतं म्हणजे काय, तर आर्थिक बाबतीत, शांततेच्या बाबतीत हे ती ऊर्जा संतुलित करत असतं. कामाच्या जागेसाठी सुद्धा हे शुभ मानलं जातं. त्याचबरोबर मानसिक स्थैर्य आणण्यासाठी किंवा मानसिक स्थिरता वाढवण्यासाठी हे झाड महत्त्वाचं मानलं जातं. आता स्नेक प्लांट हे इनडोअर प्लांट म्हणून लोकप्रिय आहे. काही अभ्यासांमध्ये ते घरातील हवेच्या गुणवत्तेबाबतही चर्चेत आले असले तरी प्रत्यक्षात परिणाम घराचा आकार, हवेशीरपणा, त्याचबरोबर झाडांच्या संख्येवरही ऑक्सिजनचं प्रमाण वगैरे हे अवलंबून असतं. आता चौथं आणि महत्त्वाचं प्लांट जे आहे त्याचं नाव आहे जेड प्लांट. आता याला फ्रेंडशिप ट्री असंही म्हणतात. वास्तूमध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. आता याची दिशा कोणती असावी, तर दक्षिण पूर्व म्हणजे साऊथ ईस्ट दिशेला हे झाड शक्यतो लावावं. आता याचे फायदे म्हणजे काय, धनवृद्धीचं हे प्रतीक मानलं जातं. म्हणजेच काय, जर जेड प्लांट तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं
तर त्याचे जे पानं आहेत ते कॉईन सारखे असतात, म्हणून याला धनवृद्धीचं प्रतीक सुद्धा मानलं जातं. व्यवसायात प्रगती याच्याने होत असते, तसेच नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, आर्थिक स्थिरता येते. हे जेड प्लांटचे उपयोग सांगितले जातात. त्याचप्रमाणे अनेक दुकाने, ऑफिस, घरामध्ये हे झाड एंट्रान्स जवळ सहसा ठेवलं जातं. 5वं महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे लकी बांबू. हा आहे लकी बांबू. लकी बांबू सहसा पूर्व किंवा दक्षिण पूर्व म्हणजे ईस्ट आणि साऊथ ईस्ट या दिशेला ठेवला जातो. याचे वास्तूनुसार फायदे बघितले तर सुख समृद्धी, चांगले रिलेशनशिप, नातेसंबंध, सकारात्मक ऊर्जा यासाठी सुद्धा लकी बांबू ट्री महत्त्वाचं ठरत असतं. आता बांबू स्टॅक्स किंवा बांबू स्टॉक्स असं देखील म्हणतात त्याला, म्हणजे बांबूच्या काड्या ज्या लांब असतात. फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवतो. आता ही जी आहे ही एक बांबूची काडी झाली, ठीक आहे. तर असं म्हणतात की जर 2 बांबूच्या त्या काड्या लावल्या तर ते रिलेशनशिपसाठी चांगलं मानलं जातं. 3 लावल्या तर ते हॅपीनेससाठी, 5 लावल्या तर हेल्थसाठी चांगलं मानतात. त्याचबरोबर 8 आणि 9 हे ग्रोथ आणि गुड फॉर्च्यूनसाठी देखील चांगलं मानलं जातं. आता 6वं आणि महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड. आता शमी वृक्षाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. दसऱ्याला शमीपूजन सुद्धा करतात. आता याची जी दिशा आहे ती आहे पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम, म्हणजेच काय तर वेस्ट आणि साऊथ वेस्ट. आता शमीचं झाड हे सहसा शनी महाराजांना, महादेवाला, त्याचबरोबर दुर्गा मातेला सुद्धा पूजनीय मानलं जातं. याचे फायदे बघायला गेलं तर शमीचे फायदे आहेत, नकारात्मकता दूर राहते अशा झाडापासून. त्याचबरोबर धैर्य म्हणजे कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सुद्धा हे झाड महत्त्वाचं ठरतं. अडथळे कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर शनिदेवाशी संबंधित पूजांमध्ये, या पूजा विधींमध्ये याचे विशेष महत्त्व सांगितलं जातं. 5वं जे महत्त्वाचं झाड आहे ते आहे बेलाचं झाड. आता बेलपत्र भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानलं जातं. याची जी दिशा आहे ती आहे उत्तर किंवा ईशान्य, म्हणजे नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की बरेच लोक हे झाड गार्डनमध्ये सुद्धा लावत असतात आणि याचे खूप छान फायदे हे मिळत असतात. आता याचे फायदे जर बघायला गेलं तर महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक वातावरण तयार करतं, मानसिक शांतता. ऑफकोर्स भगवान महादेवांचा असल्या कारणाने मानसिक शांतता हे त्याचं मूळ फायदा आहे. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा आणि शिवपूजेसाठी सुद्धा हे अत्यंत शुभ मानलं जातं. जर अंगणात जागा असेल तर बेलाचं झाड हे नक्की लावा, ते खूप शुभ मानलं जातं. मित्रांनो, आता आपण पाहूया एक असे झाड जे फक्त वास्तूनुसारच नव्हे तर दैनंदिन जीवनातही अनेक कारणांसाठी लोकप्रिय असतं. त्या झाडाचं नाव आहे कोरफड म्हणजेच ॲलोवेरा. भारतात अनेक घरांमध्ये कोरफड हे सहज आढळतं. तिचा वापर त्वचेची काळजी, केसांची निगा राखण्यासाठी, तसेच घरगुती उपायांमध्ये सोप बनवणं, शॅम्पू बनवणं वगैरे त्या कारणांमध्ये सुद्धा, त्याचबरोबर काही दैनंदिन जीवनातल्या घरगुती उपायांमध्ये सुद्धा कोरफडचा वापर केला जातो. त्यामुळे हे झाड उपयोगी आणि आकर्षक या दोन्ही प्रकारांमध्ये मोडत असतं. आता कोरफड सहसा कोणत्या दिशेला ठेवावी? वास्तूनुसार कोरफड ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा मानल्या जातात त्या म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशा. आता काही वास्तुतज्ञ नॉर्थ ईस्ट दिशाही योग्य मानतात, परंतु पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवणं हे कोरफडसाठी अधिक महत्त्वाचं आहे. फक्त कोरफडसाठीच नाही तर ते इतर झाडांसाठी सुद्धा अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. आता वास्तूनुसार याचे फायदे काय आहेत कोरफडचे? तर पारंपरिक समजुतीनुसार घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कोरफड काम करतं. नकारात्मक ऊर्जा कमी करते. घरात शांत, प्रसन्न वातावरण निर्माण होण्यास यामुळे मदत होते. आरोग्य आणि समृद्धीचं देखील हे प्रतीक मानलं जातं आणि घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा बाल्कनीमध्ये ठेवणं हे शुभ मानलं जातं, जेथे पुरेसा प्रकाश त्याला मिळेल. आता मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगायची आहे ती म्हणजे कोणतेही झाड लावताना झाड सुकू देऊ नका. सुकलेली पाने ही त्वरित काढून टाका. त्याला नियमित पाणी द्या, पण पाणी देताना हे लक्षात ठेवा की कोणत्या झाडाला जास्त पाणी लागतं आणि कोणत्या झाडाला कमी पाणी लागतं.
एक्झाम्पल द्यायचं झालं तर जेड प्लांट असेल, स्नेक प्लांट असेल, यांना सहसा खूप कमी पाणी लागतं. यांना 7 दिवसानंतर जरी एकदा पाणी दिलं तरी हे झाडं चांगली वाढतात. त्याच्यात कोरफडचा देखील समावेश असतो. कारण ही झाडं अशी आहेत की ते त्यांच्या पानांमध्ये पाणी साठवून ठेवतात. म्हणून यांना जास्त पाणी जर दिलं तर त्यांची मुळं सडून हे झाड मरू शकतं. त्याच्यामुळे काही झाडांना जसं जेड प्लांट असेल, स्नेक प्लांट असेल, कोरफड असेल, यांना सहसा कमी किंवा 1 दिवसाआड पाणी टाकलं तरी चालतं. नियमित आणि इतर झाडांना नियमित पाणी द्या. स्वच्छ कुंडी वापरा. तुटलेली किंवा रोगट झाडे घरात अजिबात ठेवू नका. रोगट झाडं असतील तर त्याचा आपल्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतो. आता घरात खूप काटेरी झाडे ठेवणे हे अनेक वास्तुतज्ञ टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा सल्ला देतात. त्याला काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ गुलाबाचं झाड आणि कोरफडचं झाड. आता झाडांची नियमित काळजी घेतल्याने घराचं सौंदर्य वाढतं, हे प्रत्येकाला माहितीच आहे. तर मित्रांनो, ही होती घरात ठेवण्यासाठी शुभ मानली जाणारी 8 महत्त्वाची झाडं, ज्याची लिस्ट मी आता सांगतो तुम्हाला. तुळस, मनी प्लांट, स्नेक प्लांट, जेड प्लांट, लकी बांबू, शमीचं झाड, बेलाचं झाड आणि कोरफड. यातील प्रत्येक झाडाचं धार्मिक, सांस्कृतिक, वास्तुशास्त्रीय किंवा सजावटीच्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व आहे. मात्र कोणतेही झाड लावताना त्याची योग्य काळजी घेणं, त्याच्या वाढीसाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा यातून काही नवीन तुम्ही शिकला असाल किंवा काही झाडांबद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओला सर्वात आधी लाईक करा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.